कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आता? 2.5 वर्ष. 2.5 वर्ष. आता कसं काय 2.5 वर्ष कशी येते की गुड, चांगली चालली आहेत. आम्ही दोघं त्यांचं काय म्हणणं आहे? नाही चांगलं चाललंय. आम्ही दोघंच राहतो पुण्यात. हां हां, का बाकीचे कुठे नाही गेले? माझे सासू सासरे माझ्या धीरापाशी असतात इंडियाच्या बाहेर. परदेशात? हां. कुठे आहेत? कुठल्या देशात? आफ्रिकेला, घानाला. अच्छा, घाना. हां. तिकडे पाठवलं तुम्ही? नाही, सो आमचा तिकडे बिझनेस आहे आणि इकडे पण बिझनेस आहे. बरं, आणि आपण काय बघता? मी आर्किटेक्ट आहे अरे, बाय किती प्रोफेशन. छान. सो माझं गेला 1 वर्ष मी फ्रीलान्सिंग करते आहे इंटिरियर आणि फार्म हाऊसेसचं आर्किटेक्चरमध्ये. छान, मस्त, आनंदात सगळं. हो की ऑल नाही? गुड, ऑल गुड. आपण काय करता? मी होममेकर आहे. तुमचं लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज. हो, कसं हो? ॲक्च्युली ते माझे सबस्क्रायबर होते आणि ते मॅगझिन रीडर आहेत, म्हणजे ते मॅगझिनमध्ये होते आणि जस्ट त्यांच्याकडे मॅगझिन पोचलं नाही. सो ही कॉल दिस की मला माझ्या ह्या महिन्यातलं मॅगझिन आलेलं नाही. तुम्हीच पोहोचला. येस, सॉर्ट ऑफ. तुमच्याकडे कसं काय जमलं? ब्लाइंड डेट म्हणतो तसं आम्ही भेटलो. देन त्यानंतर इतके कॉमन फ्रेंड्स आणि ओळखी की ते लव कम अरेंज असं आमचं लग्न जमलं. व्हेरी गुड. मग तुमच्या नात कोणी कोरिओग्राफी केलेली तुमच्या लग्नात? नाही, माझ्या लग्नात मी स्वतः पण एन्जॉय केलं. मी माझं सेल्फ बसवलेला डान्स केला, पण माझ्या फॅमिलीनी खूप एन्जॉय मिस्टरांना केलं. आवड आहे नाचाची? मिस्टरांना आवडेल लाईक नारायण पेठ अँड त्याची जे काही मंडळ आहेत. मग ते फक्त तोही मंडळात पुण्याचं. नाचतात? हां, मीन्स त्याला गणपती डान्स आवडतो. हे सिस्टमॅटिक असं माझ्यासारखं कोरिओग्राफ केलेलं वगैरे नाही आवडत? म्हणजे मी तसं करते. सो असं पण त्यांना का बघ, तुम्ही त्यांची आवड का नाही बदलली एवढ्या वर्ष? नाही, ॲक्च्युली बदलली असं नाही. ती माझी आवड झाली आणि त्याची बॅडमिंटन ही आवड आहे. अरे मग ते बसवायचं ना एक कुठलं बघा, काय मैत्रिणी कसल्या शार्प आहे. खरंच आहे, खरंच. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज. पण ते कुठे वारी कुठे? नाही, पुण्यामध्ये आमच्याकडे अष्टमी असते नवरात्रातली. बरं. तर अष्टमीचा मोठा लग्नाला 8 वर्ष झाली की त्याचं उद्यापन करतात. तर माझ्या मावशीचं उद्यापन होतं, तिथे मी जस्ट गेला. तिला मदत करत होते. तर मिस्टरांच्या आत्यांनी मला बघितलं अच्छा. आणि मावशीच्या मिस्टरांकडे पत्रिका मागितली की ह्या मुलीची पत्रिका आम्हाला मिळेल का. कशामुळे मागितली असेल असं वाटतं त्यांनी? त्यांचा भाचा लग्नाचा होता. तो ठीक आहे, पण त्या मावशींचं तुमच्याकडे लक्ष जाण्यासाठी तिकडे असं काय सारवा आवरा आवर दुसऱ्यांच्या होमाला जाऊन असं काय करत होता, असं माझा प्रश्न काही आहे. नाही, काही नाही. व्यवस्थित साडी वगैरे केलेली होती, मदत करत होते. ओट्या घेणं वगैरे, सगळ्यांना प्रसाद देणे वगैरे, एवढं की त्यांनी बघितलं. त्यांची फॅमिली मोठी आहे माझ्या सासरची. त्यांनी बघितलं की काम करणं म्हणजे आणि व्यवस्थित प्रसाद बिसाद वाटू शकेल. व्यवस्थित नाही, एकत्र कामसू आहे. सगळ्यांना बांधू शकते बांधू ही शकते. मुलगी. म्हणून त्यांनी मे बी हे केलं असेल. नंतर मी विचारलं त्यांना हां. की असं काय? काय बघितलं, कारण माझं शिक्षण कम्प्लीट नव्हतं. ते इंजिनियर झालेले ते ऑलरेडी. माझं शिक्षण मी लग्नानंतर कम्प्लीट केलं. पण मग तुम्ही दोघे प्रत्यक्ष कधी भेटला? त्यांच्या आत्यांकडे कार्यक्रम दाखवायचा झाला. माझी मावशी आणि काका आलेले अरे माझ्याबरोबर, वा. ज्या मावशीकडे पण मग होतं. त्याच दिवशी ठरलं हो वगैरे असं? नाही, म्हणजे त्यांनी हो दिलेलाच होता ऑलरेडी आधी, पण मी जरा वेळ घेतलेला. वयात अंतर असल्यामुळे, 7 वर्षाचं अंतर असल्यामुळे. 1 सेकंदाचा पॉज घेतला की केवढं बाहेर येते एक एक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.